हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज सच्चिदानंद परब्रह्म श्री संत साईनाथ भगवान की मातु श्री संत जनाता श्री गुरुदेव भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर लोकाभिरामम् रणरङ्गधीरम् राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महाराज ज्ञानेश्वर माऊली की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम
साई राम 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 साई श्याम 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 राम 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 साई श्याम राम साई श्याम 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 साई राम 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 साई श्याम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय बोल साईनाथ महाराज की जय मंगल भावना अमंगल हारी द्रव सुदशरथ अजिर बिहारी जय हो. मंगल भवन तबल्याचा आवाज करा सुरू. प्रभु दशरथ अचर बिहारी मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजिर बिहारी मंगलहारी दशरथ अजर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई जय जय हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव की नाई मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो देव की नाई मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी अजर बिहारी अजर बिहारी बोलिए पूज्यपाद गोस्वामी तुलसीदास जी महाराज की आइए हनुमंत विराजिए कथा कहो मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिए पवन कुमार श्री सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय समुपस्थित आवाज द वाढून विद्वद वृंद सज्जन वृंद माता पिता बंधू आणि भगिनींनो चला
या व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोत्यांना प्रणाम. आणि चला आज अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत स्वरूप अनंतरात्मा श्रीरामचंद्र प्रभू यांच्या असीम कृपेने आणि साक्षात परब्रह्म स्वरूप असणारे श्री संत साई बाबा यांच्या असीम कृपेने श्रीराम कथेचा 6वा दिवस उदयाला आलेला आहे. आणि त्यांच्याच कृपेने हा ज्ञान यज्ञ परिपूर्णत्वाकडे वळते आहे. कारण ऐका मी सांगून गेली की कथा करायची आहे हा संकल्प आपल्या मनामध्ये आला, परंतु नुसतं पलंगावर बसून जर म्हटलं की कथा करायची आहे कथा करायची आहे तर कथा होईल का? नाही. त्याच्याकरता महाराज आपल्याला पुरुषार्थ देखील करावा लागेल, प्रयत्नशील राहावं लागेल. कारण संकल्पामध्ये जर प्रयत्न नसेल तर तो संकल्प अख्ख्या आयुष्यामध्ये महाराज कधी पूर्ण होऊ शकत नाही. आणि चला संकल्पही आहे, तुमचे प्रयत्न पुरुषार्थ देखील आहे, परंतु जोपर्यंत भगवान जगदीश महाराज त्या संकल्पामध्ये आपली इच्छा सम्मिलित करत नाही तोपर्यंत त्या कार्याची उभारणी किंवा ते उभारलेलं कार्य परिपूर्णत्वाकडे जात नाही. म्हणून भगवंताची कृपा या कार्यापाठीमागे असणं अतिशय 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 आवश्यक आहे. आणि ऐका महाराज, मला खरोखर आमच्या श्री संत साई बाबा यांची जी दृष्टी आहे, कारण सगळ्यांचं नाव घेता येत नाही, उद्याला मी सगळ्यांचे नाव घेईन. जेही महाराज या कार्यवाही समितीमध्ये आहे, जेही पराकोटीचा पुरुषार्थ आणि प्रयत्न परिश्रम करत आहे, त्या कार्यकर्त्यांना मी महाराज खरोखर वंदन करेन. आजचं युग हे धकाधकीचं युग आहे. आजच्या युगातील लोकांना 1 मिनिटाची फुरसत नाही. बरेच लोक महाराज कथा संपल्यानंतर आमच्याकडे येतात, म्हणे ताई कार्यक्रम झाला परंतु यायला नाही भेटलं. मग आम्ही विचारतो का यायला काय नाही भेटलं? म्हणे ताई एवढे काम आहे की म्हणे मरायला फुरसत नाही. मरायला फुरसत नाही. परंतु ऐका महाराज, मी कदाचित सांगूनही गेली असेल की मरायला फुरसत पाहिजे नाही. तुमचे क्षण संपले, भगवंताने मोजून दिलेले श्वास संपले की तुम्हाला जावं लागतं. आणि म्हणून एवढीच विनंती महाराज तुमच्या सर्वांच्या चरण कमलावर माझी आहे की हा मनुष्य देह बार बार मिळत नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबा राय याची दुर्लभता सांगताना महाराज म्हणतात, पावलो हा देह कागदाळी न्याय
तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की एखाद्या दृष्टीहीन मनुष्य गंगेच्या किनाऱ्यावर बसावा, तो सहज टाळ्या वाजवत आहे, सहज भजन करीत आहे आणि अचानक त्या टाळीमध्ये कावळा सापडावा. मला सांगा, कावळा सापडणं सहज आहे का? सहज आहे? नाही. कावळा महाराज दृष्टीवाल्याला सापडणं सहज नाही, तर ज्याला दिसत नाही त्याच्याकरता सहज आहे का? परंतु तुकोबाराय म्हणतात की सहज त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. जी गोष्ट दुर्लभ आहे, जी गोष्ट अतिशय कठीण आहे, तसंच हा मनुष्य देह जो मिळणं अतिशय दुर्लभ आहे. 84 लाख योनी आहे महाराज. ज्या योनी पशु पक्षी वृक्ष पहाड कृमी कीटक सर्प मगर ज्याची महाराज गणना आपल्याला करता येणार नाही. एका योनीमध्ये महाराज कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो, जन्म घ्यावे लागते. फेरा म्हणजे जन्म घ्यावे लागतात. अनंत युग महाराज ज्यामध्ये चालले जातात आणि त्यावेळेला भगवंताला दया येते की अरे याने फार दुःख भोगलं या योनीमध्ये, कारण कोणत्याच योनीमध्ये महाराज सुख नाही. बैलाचं उदाहरण घ्या. कास्तकार महाराज बैलाला गाडीला झुलतो. पहिलेच महाराज गाडीचं किती ओझं असतं, तेवढ्यावरच तो थांबत नाही, तर महाराज गाडीवर तो स्वतः बसतो. बरं एवढ्यावर तरी थांबतो का? त्याच्या शेतातील महाराज जे उत्पन्न निघालं असेल, जे काही पीक निघालं असेल, त्याचे पोतेचे पोते त्या गाडीवर ठेवतो आणि एवढं सगळं वजन घेऊन त्या बैलाला महाराज 5 5 10 10 20 20 पोस चालावं लागतं. त्यातून आपणही आलो आहे रामाभाऊ. हो, त्यातून आपणही आलो. ह्या सर्व योनी मला सांगा, एवढं ओझही आहे आणि तो चालत नाही आहे, तर शेवटी पुराणीने महाराज त्याला टोचल्या जातात. किती दुःख असेल. थोडीशी सुई टोचू दे आपल्या शरीराला, पुराणे किती कठीण असते. मग अशाच महाराज सर्व योनी दुःखदायी आहे, दुःख देणारे आहे. मग भगवंताला असं वाटते की चला भरपूर दुःख भोगलं या जीवाने, चला याला आपण मनुष्य देहामध्ये पाठवावं. मनुष्य देहामध्ये गेल्यानंतर मी याला बुद्धी प्रदान केलेली आहे. कारण जी बुद्धी महाराज 83,99,999 योनीमध्ये कोणत्याच प्राण्याला नाही आहे, अशी बुद्धी प्रदान केली. आणि त्या बुद्धीमध्ये महाराज विवेक नावाचा सुंदर एक विचार करणारा काय म्हटलेला आहे भाग दिला की आता आपण आलो या मनुष्य देहामध्ये. मग आलो जन्माला तर आपण कोण हा विचार केला पाहिजे. कोण आहो आपण? बरं आलो तर आपण कुठून आलो? बरं कुठून आलो? बरं इथे आलो तर आता आपल्याला काय करायचंय आणि इथून पुढे कुठे जायचंय हा विचार मनुष्याने केला पाहिजे महाराज. हा विचार ज्यावेळेला तुम्ही आम्ही करू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की भगवंताने या मनुष्य देहामध्ये केवळ प्रपंच करण्याकरता पाठवलं नाहीये. प्रपंच महाराज तोपर्यंत करा. काल मी सांगून गेली काय संसारातील विषय आहे तोपर्यंत भोगा, की या सृष्टीच्या उत्पत्ती करता प्रजोत्पत्ती करता काही दिवस दिलेले आहे. कारण सृष्टीचा विस्तार हा चालला असला पाहिजे.
ते मोठे झाले, विवाह झाला, परंतु असं नाही महाराज की त्यांचं लग्न झाल्यानंतरच आपण भगवत भक्ती केली पाहिजे. भागवतामध्ये महान महान भक्तांचं आपण चरित्र पाहायला. 4 वर्षाचा ध्रुव महाराज भगवंताची प्राप्ती करून घेतो आणि आपण म्हातारे झालो तर अजून भक्तीला सुरुवात झाली नाही. काही काही म्हातारे लोक आमच्याकडे येतात की म्हणे वंदनात तुम्ही माळीचं महत्व सांगितलं, आता माळ टाकून द्या. काय माळ टाकायची गळ्यामध्ये आहे का लक्षात? काय टाकायची माळ? म्युन्सिपाल्टी वाले कोणत्या कुत्र्याला पकडून नेते? ज्याच्या गळ्याला पट्टा नाही त्या कुत्र्याला. ठीक आहे. मग येता कदाचित महाराज आपल्या हातून पाप कर्म झाले असेल आणि जीव म्हटल्यानंतर तो अज्ञानी आहे, तो संपूर्ण आयुष्यभर पुण्य कर्मच करेल असं नाही. जाणता अजाणता त्याच्याकडून पापकर्म देखील होते महाराज. केवळ शरीरच पाप कर्म करत नाही तर मन देखील त्याचं पाप कर्म करत असते. वाचा देखील त्याचं महाराज पाप कर्म करत असते. हा, म्हणून अज्ञानामध्ये कधी अनवधानाने आपल्या हातून पाप कर्म देखील घडलं असतं आणि यदा कदाचित महाराज यमदूत आपल्याला घेण्याकरता आले असेल आणि ज्यावेळेला महाराज माळ पाहिली त्या यमदूताची ताकद नाही आपल्या शरीराला हात लावण्याची आणि आपल्या आत्मलिंगाला घेऊन जायची. ही ताकद आहे महाराज या माळीची. तुम्ही महाराज लाखो रुपयाचं सोनं अंगावर घातलं असेल, शेवटच्या वेळेला महाराज सर्व काढून घेतात म्हणे लोक यायच्या आधी काढून घ्या. काय काय? एका बाबांच्या अंगावर भरपूर सोनं होतं, म्हातारी होती, बुडीनं सांगितलं म्हणे लोक यायच्या आधी सगळं काढून घे. भराभर महाराज जे गोप होते, चैन होती, अंगठ्या होत्या, सर्व काढून घेतलं. पण एक महाराज 5 तोळ्याची अंगठी बाबांच्या हातामध्ये राहिली अनावधानाने. पाहता पाहता लोक गोळा झाले, पाहुणे आले. आता बाहेर स्नान करायला काढण्याची वेळ आई रडत होते. तेवढ्यात महाराज त्या बाबांच्या हातात असलेले अंगठी त्या अंगठीवर लक्ष गेलं आईचं रडता रडता. मनामध्ये विचार करायला लागले म्हणे केवढे भयानक मुलं आहे. कधीपासून सांगू राहिले की सोनं काढून घ्या, सोनं काढून घ्या, सोनं काढून घ्या. 5 तोळ्याची अंगठी नाही काढली म्हणे. बरं आता पाहुणे जमले, सांगता येत नाही. मग आई रडता रडताच म्हणायला लागली कसं झालं महिलांचं रडणे महाराज मोठं स्वरात असते. कसे तुम्ही मला सोडून गेले ओ, मी एकटी जगून आता काय करू. तुमच्या बोटातली अंगठी कशी चमचम 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 करू राहिली हो. मुलांच्या लक्षात आलं म्हणे अरे बाबाच्या त्या बोटामध्ये अंगठी राहिली वाटते सोन्याची, लवकरच गेली महाराज काढून घेतली अंगठी. सोन्याचा एक मणी देणं कठीण आहे, सगळं काढून घेतलं. परंतु घरचे लोक देखील महाराज हे माळ टाकून काढणार नाही तुमची. जी माळ महाराज घातल्यानंतर आयुष्यभर आपल्याला पवित्र बनवते. ज्या माळीचं पाणी आपल्या अंगावर पडतं महाराज स्नान करताना तर आपलं शरीर मन पवित्र करते. जी माळ घातली तर भगवंताला आपण आवडतो. कारण सौभाग्य वान स्त्रीचं मंगळसूत्र हे महाराज सांगत असते लोकांना की मी त्यांचे आहे. तशी ही माळ महाराज सांगत असते की प्रभू मी तुमचे. ही माळ साधी समजू नका महाराज. हो की यमासारखा मनुष्य याला पाहिल्यानंतर थरथर कापते, त्याची ताकद नाही महाराज आपल्याला हात लावायची.
आणि म्हणून जीवनामध्ये महाराज माळ जरूर घाला, परमार्थ जरूर करा. कारण मनुष्य, मी हे सांगत होते की मनुष्य देह हा परत परत भेटणारा नाहीये. आणि म्हणून आता महाराज किती क्षण आपल्या हाती आहे हे आपल्याला नाही माहिती. क्षण कधी संपेल आणि कधी जावं लागेल नाही माहिती. लोक म्हणतात की अहो रात्रीच तर भेटला होता, चांगला बोलला ना राजा हो माझ्यासोबत, अर्धा तास बसलो आम्ही गोष्टी करत, सकाळी उठला आणि अटॅक होऊन गेला. आणि या युगामध्ये तर अजिबात भरोसा नाही. म्हणून एक काम करा, जे क्षण भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे, जो मनुष्य देह आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळालेला आहे, त्यातील क्षण आणि त्यातील श्वास त्या भगवंताच्या ध्यानाकरता, स्मरणाकरता आणि त्याचा नाम जप करण्याकरता घालावा. कारण न जाणू परत ही संधी मिळणार की नाही मिळणार. न जाणू महाराज परत आपल्याला 83 लाख योनीमध्ये जावं लागेल. कारण एवढे दिव्य कर्म तर आपल्या हातून कदाचित घडलेच असे नाही. म्हणून सुवर्ण संधी आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी वंदन करेल की खरोखर त्यांनी या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे, ही महाराज एका जन्माची पुंजी नाही, अनंत जन्माची पुंजी आहे. की यातील महाराज जे क्षण, जे काही पुण्यकर्म, जे काही तुम्ही केलेलं आहे ते अनंत जन्मापर्यंत तुमच्या सोबत चालणार आहे. मला काल आमचे आदरणीय श्रीमान फुटाणे भाऊसाहेब सांगत होते, म्हणे ताई मला आता हा कार्यक्रम थोडा थांबवावा लागेल. कारण लोकांचा आक्षेप असा आहे की तुम्ही मंदिराची प्रगती करत नाही आहात आणि मात्र ही कथा करत आहात. मला आता मंदिराचं कार्य करावं लागेल. माझ्यासाठी तो शब्द आनंदाचा होता, कारण मंदिराची प्रगती झाली पाहिजे, बरोबर आहे. पण मला सांगा महाराज, तुम्ही मंदिराचीच प्रगती करत बसले आणि त्या मंदिरामध्ये महाराज 10 लोकही जर दर्शनाला रोज येत नसले तर खरोखरच त्या मंदिराच्या प्रगतीला अर्थ आहे. अरे हा सत्संग जो आहे, या सत्संगातून महाराज लाखो लोक उतरून जातात. हा संघ एवढा दिव्य आहे. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही मंदिराची प्रगती करू नका, निश्चित करा. तुम्ही श्रीमंत लोक आहात, भगवंताने तुम्हाला दान दिलेलं आहे. लावा महाराज सर्वजण हातभार. एका वर्षामध्ये मंदिर तुमचं सुंदर होऊ शकते. तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळेल, मी सांगितलं आहे कित्येकदा. परंतु हा सत्संग जो आहे मोठमोठ्यांना दुर्लभ आहे. मी सांगितलं पहिल्या दिवशी की कोणी जहाजाने येतो म्हणलं येते तर नाही पोहोचू शकत, कुणी विमानाने येतो म्हटलं तर नाही पोहोचू शकत. इथे येण्याकरता भगवत कृपा पाहिजे महाराज, अनंत जन्माची पुण्यही पाहिजे. आणि जो सत्संग महाराज आपला उद्धार करून देणारा आहे, हा सत्संग जर तुम्ही बंद पाडतो म्हणाल तर इथे माझी खरंच संमती नाहीये. बाकी तुम्हाला जे करायचं असेल तर करा. कारण आम्ही या व्यासपीठावरून महाराज तेच तुम्हाला सांगतो की जे शास्त्राने सांगितलं, जे ग्रंथाने सांगितलं, जे संतांनी सांगितलं आणि जे भगवंतांनी सांगितलं. म्हणून माझी तर विनंती अशी आहे की तुम्ही प्रयत्नशील राहा, असे कार्यही करा आणि मंदिराची देखील प्रगती करा.
सर्वजण महाराज कारण एकल्याचा नवे खेळ मनवून मेळ मिळविले. हा एका दोघाचा खेळ नाही दादा. लोकांना बोलताना खूप सोपं वाटते. इथली गोष्ट नाही सांगत आहे मी. आमच्या राजुऱ्याची मंडळी सर्व चांगली आहे. बऱ्याच गाव गावाला महाराज या सर्व गोष्टी होतात. बोलणाऱ्याला महाराज सहज तो बोलून जातो. परंतु हे सर्व करणं एवढं सोपं नाही आहे. तर चला मी कार्यकर्त्यांना वंदन करेल की त्यांनी आपल्या अनंत जन्माची पुंजी तयार करून ठेवली जी तुमच्या सोबत जाणार आहे. आणि एवढंच नाही महाराज, ज्या ज्ञान यज्ञाच्या आयोजनाने साक्षात गोलोकाची प्राप्ती होणार आहे, ज्याच्या करता ऋषी मुनींना युग युगांतर जन्म जन्मांतर आणि कल्प कल्पांतर महाराज तपश्चर्या करावी लागते. लोखंडाचे चणे खाऊन राहावं लागते. केळीचे पानं गुंडाळून राहावं लागते. हाडाचे काढ करावं लागते महाराज. त्या गोलोकाची प्राप्ती या कथेचं जे नियोजन करतात त्या कार्यकर्त्यांना महाराज सहज प्राप्त होते. म्हणून कार्यकर्त्यांकरता एकदा जोरात टाळ्या वाजवून द्या. उद्या मला वेळ मिळेल नाही वेळ नाही का. आणि खरोखर माझ्याकडून देखील काय सुंदर असंच कार्य करत राहा, कारण हेच आपल्या जीवनामध्ये कामी येणार आहे. आणि सुंदर महाराज जीवन उज्ज्वल बनवा एवढी विनंती सर्वांच्या चरण कमलावर करेल. आणि आता रामकथेकडे आपण बाबांच्या चरण कमलावर महाराज नतमस्तक होऊन वळूया. चला काल आपण विषय पाहिला केवटाचा. काय भक्त होऊन गेले महाराज. हा की ज्या भक्तांवर जीव ओवाळून टाकावा. स्वर्गातील देव लोक केवटाला म्हणायला लागले की केवटा तू धन्य आहेस. ज्या भगवंताचे चरण कमल योग्य आपलं मन अत्यंत शुद्ध आणि पवित्र करूनही त्यांच्या ध्यानामध्ये जाते. योगी यांच्या ध्याने ध्याताना त्या परब्रह्म परमात्म्याच्या चरण कमला धुण्याचं सौभाग्य तुला लाभलं. जे ब्रह्मा विष्णू महेशाला देखील नाही जमलं ते भाग्य केवटा तू भाग्यवान आहेस. केवटांवर महाराज थोडसा सपोर्ट द्या. केवटावर महाराज पुष्पवृष्टी केली स्वर्गातील देवतांनी की जगतामध्ये तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आणि चला शेवटी महाराज गंगेच्या पलीकडच्या तीरावर आमचे काकाजी बनले होते काल केवट नाही. आहा काय नाव आहे डंभारे. डंभारेच आहे ना. हो आमचे आदरणीय डंभारे काकाजी. मला तर असं वाटलं की प्रत्यक्ष केवटच आला काही. वा 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 फार गोड दिसायचे. जणू केवटच. अतिशय सुंदर. तर महाराज काल सुंदर उत्कृष्ट झाके देखील आपण इथे पाहत. केवटाने पलीकडच्या तीरावर सोडून दिलं. आणि आता हा मनुष्य जो आतापर्यंत छाती फुगून होता, नमस्कार केला नव्हता, त्या माणसाने आता भगवंताच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत प्रणिपात केला. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. भगवंताला वाटलं की केवटाला मी काही दिलं नाही. याने गंगा पार करून दिली मला. सीताईने जाणलं आपल्या बोटातील जी अत्यंत प्रिय राम नामाची अंगठी होती ती भगवंताच्या हातात दिली. म्हणे द्या केवटाला. ज्या वेळेला भगवंत केवटाला ती अंगठी द्यायला लागले, ती मुद्रिका द्यायला लागले, तर केवट रडायला लागले महाराज की म्हणे प्रभू मी काही मातेसारखा क्रूर स्वभावाने नाहीये.
ज्या कैकेयी मातेने आमच्या आईचे संपूर्ण अलंकार काढून घेतले, तिला वल्कल वस्त्र परिधान करायला लावलं. नाही प्रभू, उतराईमध्ये मला काही नको. तुम्हाला द्यायचं असेल तर उतराईमध्ये एवढं द्याल प्रभू. मी जसं आज तुम्हाला गंगा पार करून दिलं, तसं मृत्यूच्या वेळेला माझा देखील भवसागर पार करून दे. हे वचन मागितलं महाराज. धन्य आहे हा माणूस. आणि परत एक मागितलं की प्रभू, ज्या वेळेला 14 वर्ष तुमचे पूर्ण होईल या वनामध्ये, आणि परत ज्यावेळेला तुम्ही अयोध्याला जाल, त्यावेळेला मात्र मला एकदा दर्शन जरूर द्या. आणि त्यानंतर आईने गंगेची पूजा केली. भगवंताने पार्थिव शिवलिंग त्या गंगेच्या किनाऱ्यावर बनविलं. केवटाला परत जायला सांगितलं. भगवंतानी पूजा केली. श्री रामचंद्र प्रभूंनी, गंगा मातेने इथे महाराज दर्शन दिलं. साक्षांत प्रकट झाल्या. सीता आईला सांगितलं की म्हणे, हे सीता, तू तुझ्या पती समवेत आणि दिरा समवेत 14 वर्षाने कुशल अयोध्येला परत येशील, असा आशीर्वाद मात्र आज मी तुला देते. आणि आता चला, हे सर्व महाराज मंडळी आमचे श्री रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी आणि गुहक सोबत आहे. निषाद राजा म्हणे, प्रभू, तुम्हाला मार्ग दाखविण्याकरता आणि जागोजागी कुटिया उभी करण्याकरता मला काहीतरी दूरपर्यंत सोबत येऊ द्या. तर निषाद राजा भगवंताच्या सोबत चाललेले आहे. आणि जाता 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 बराच कालक्रमण झाला. बरेच दिवस या वनातून चालता चालता निघाले. आणि भगवंत आता महाराज प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी आले. ऐका, जीवनामध्ये एकदा महाराज श्रीरामचंद्र प्रभूचं दर्शन अयोध्येला जाऊन जरूर करा. आणि दुसरी गोष्ट, प्रयाग तीर्थाचं दर्शन जरूर घ्या. कारण त्या प्रयाग तीर्थाचं महत्वच तेवढं आहे. प्रसंग वर्णन करतात. प्रयाग तीर्थ हे कसं बनलं? गुजरात मधलीच गोष्ट आहे. एका नगरीमध्ये एक म्हातारी आई, जी गरीब आहे, आणि त्यांचं लहानसं मूल राहत आहे. बऱ्याच कालाने मूल झालं. जीवनाचे दिवस चालले आणि पाहता पाहता रक्षाबंधनाचा दिवस आला. सावधानतेने ऐकाल महाराज. हा जो लहानसा मुलगा आहे, ब्राह्मण मुलगा आहे, ब्राह्मण स्त्रीचा, हा शाळेत गेला. रक्षाबंधनाचा दिवस असल्यामुळे सर्व मुलं महाराज हातावर राखी बांधून आले. त्यावेळेला या मुलाने विचारलं की म्हणे, अरे हे हाताला काय बांधलं? लहान लहान मुलं सांगायला लागले की आज रक्षाबंधनचा दिवस आहे, आमच्या बहिणींनी आमच्या हाताला राखी बांधली. का रे, तुझा तर हात तसाच आहे, तुला नाही राखी बांधली? म्हणे, हो, हे तर मला माहितच नाही. मला बहीण आहे की नाही, मी लहान साव. झालं महाराज, आपल्याही हाताला आपल्या बहिणीने राखी बांधली पाहिजे. या तीव्रतेने तो महाराज शाळेतून अतिशय गडबडीने आला. शाळा सुटल्यानंतर आला महाराज घरी. आणि एकदम आईला जाऊन म्हणायला लागला. म्हणे, आई आई, अगं आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. म्हणे, हो. मग माझ्या शाळेतील जे सर्व मुलं आहेत ते सर्व आज राख्या बांधून आले, आणि फक्त मीच एक असा होतो की माझ्या हाताला राखीच नाही. आई, मला बहीण नाहीये, मला देखील राखी बांधायची. आता आईला वाटलं लहानसा आहे, कसं तरी आपण समजून द्या. म्हणून आईने सांगितलं, म्हणे, अरे तुलाही बहीण आहे, परंतु तुझी बहीण जी आहे ना, म्हणे, ती अयोध्याला राहते. तुझ्या बहिणीचं नाव सीता आहे, आणि
आणि तुझ्या भाऊजीचं नाव काय आहे? राम आहे. जरा सावधानतेने महाराज हा प्रसंग ऐका. म्हणे असं माझ्या बहिणीचं नाव सीता आहे आणि माझ्या भाऊजीचं नाव श्रीराम आहे. म्हणे हो. आणि ते की मी फार श्रीमंत आहे बरं, अतिशय श्रीमंत आहे. मग म्हणे आई चल ना आपण जाऊ ताईकडे, मला राखी बांधायची आहे, चल लवकर. आता 3 हट्ट सांगितलेले आहे: बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. हे हट्ट महाराज पुरविल्याशिवाय ते स्वस्त बसत नसतात. हा लहानसा बाळ आपल्या आईला म्हणायला लागला की चल माझ्या बहिणीकडे जाऊया. आता हिने तर महाराज सहज सांगून दिलं होतं. म्हणे नाही नाही, आपण एक काम करू, तू थोडा मोठा हो आणि मोठा झाल्यानंतर मग तुझ्या बहिणीकडे जाऊया, तुझे भाऊजी फार श्रीमंत आहे. 15 दिवस महाराज सारखा आपल्या आईच्या मागे लागला. आईने ऐकलं नाही आणि एक दिवस याने आईचं एक लुगडं घेतलं आपल्या काखेमध्ये. म्हणे आई येत नाही ना, मीच जाईल अयोध्येला. आईला सांगितलंही नाही आणि आईचं लुगडं घेऊन महाराज तुर 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 निघाला. घनदाट महाराज अरण्यातून चाललेला आहे. लोकांना विचारत की अयोध्या कुठे आहे, अयोध्या कुठे आहे. एक दिवस गेला, रात्रंदिवस महाराज हा चाललेला आहे. 2 दिवस गेले आणि आता याला भूक लागली, तहान लागली, खायला काही नाही म्हणून मूर्छित वनात पडला. इकडे श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेला म्हणायला लागले अयोध्यामध्ये. म्हणे सीता, अगं तुझा भाऊ मूर्छित पडलेला आहे, त्याच्यासाठी काहीतरी कर. आईने रूप धारण केलं एका स्त्रीचं आणि प्रगट झाल्या महाराज तिथे. हातामध्ये शिदोरी आहे, पाण्याचा गडवा आहे. त्या बाळाला उठविलं, त्याला पाणी पाजलं आणि महाराज भोजन करायला लावलं. विचारलं बाळा तू कुठे चाललास? म्हणे मी माझ्या बहिणीकडे चाललो अयोध्येला. माझी बहीण आहे ना ती सीता आहे आणि माझे भाऊजी रामजी आहे. म्हणे असं? परंतु म्हणे अरे अयोध्या तर फार दूर आहे. म्हणे जाईल मी माझ्या बहिणीकडे. चालत चालत मूर्छित पडत पडत परत परत महाराज सीता आई यायच्या आणि असं करता करता हा अयोध्येला पोहोचला. अयोध्येला पोहोचल्यानंतर आता महाराज लोकांना विचारायला लागला की म्हणे अहो ऐका, माझे भाऊजी श्रीराम आहे आणि माझी बहीण सीता आहे आणि ते की नाही फार श्रीमंत आहे, त्यांचा राजमहल कुठे आहे? लोक हसायला लागले. म्हणे ते राजमहालामध्ये नाही राहत, ते तर मंदिरात असते म्हणे. म्हणे नाही नाही, माझ्या आईने सांगितलं की माझे भाऊजी फार श्रीमंत आहे, कुठे आहे त्यांचा महल? शेवटी महाराज अख्ख अयोध्या फिरत आहे. भगवंत म्हणायला लागले म्हणे सीता आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. भगवंताने महाराज मायेच्या योगाने लगेच त्या अयोध्यामध्ये एक दिव्य आणि भव्य राजमहल तयार केला. हनुमंतरायाला सांगितलं की म्हणे आता तुम्ही हत्ती बना म्हणे. हनुमंतराय हत्ती बनले आणि महाराज हत्तीवर श्रीरामचंद्र प्रभूची महाराज पालखी ही स्वारी चालली नाही. आणि महाराज जाता जाता मग हा म्हणायला लागला म्हणे अहो कोण आहे तुम्ही? भगवंताने सांगितलं मी म्हणे राम आहे. म्हणे अहो तुम्ही तर माझे भाऊजी आहे, माझी बहीण कुठे आहे? म्हणे चल महालामध्ये चल. महालामध्ये नेलं महाराज. सीता माता होत्या. आपल्या बहिणीला पाहून हा अतिशय आनंद झाला, आनंदित झाला. सीता मातेने आपल्या हृदयाशी त्या बाळाला लावलं, काही दिवस ठेवलं आणि हा म्हणायला लागला म्हणे ताई ताई मला राखी बांधून दे. राखी बांधण्यासाठी तरी पहा राखीचं केवढं महत्व आहे महाराज. आज लोकांना महत्वच कळत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये जे सण आलेले आहेत त्या सणाच्या प्रत्येक पाठीमागे महाराज दिव्य दिव्य कारण आहे. तर चला सीता मातेने राखी बांधून दिली. याने ते लुगडं आणलं होतं आईचं. म्हणे ताई
माझ्याजवळ तर तुला देण्याकरता काही नाही. मी म्हणे आईचं लुगडं आणलेलं आहे, हे भेट म्हणून तू ठेव. कारण भावाने त्या दिवशी बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे. मी येणार आहे आता यावर्षी रक्षाबंधनाला, कारण भरपूर लोक आहेत. लुगडं दिलं म्हणे, अरे हे लुगडं आईचं आहे ना? म्हणे हो. अरे आईला तर 2च लुगडी आहे घालायला. हे बघ, हे परत घेऊन जा. म्हणे ताई तू मला राखी बांधली आणि मी तुला काहीच दिलं नाही तर मला चांगलं वाटणार नाही, ठेवून दे ना हे लुगडं. म्हणे नाही नाही घेऊन जा. परत तू ज्या वेळेला मोठा झाला ना, कमाई करशील ना, तेव्हा मात्र मला भेट देशील. आणि चला महाराज 4-8 दिवस राहिला. फार आनंदात दिवस गेले आणि बहिणीचा भाऊजीचा निरोप घेऊन हा लहानसा मुलगा निघाला आपल्या आईकडे येण्याकरता. वनातून महाराज परत चाललेला आहे, कुठे मूर्छित पडत आहे. आणि शेवटी महाराज भगवंताने मायेच्या योगाने त्याच्या आईजवळ पोहोचून दिले. आला घरी. आई महाराज 8 दिवसापासून शोधत होते की माझा मुलगा कुठे गेला, माझा मुलगा कुठे गेला. आणि याला पाहायला बरोबर आईने एकदम महाराज हृदयाशी लावलं. म्हणे अरे तू कुठे गेला होतास? 8 दिवसापासून पाहून आले मी, माझा तर जीव घाबरून गेला होता. म्हणे आई तू आली नाही, पण मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. म्हणे हो. तू अयोध्येला गेला होतास? म्हणे हो आई, मी अयोध्येला गेलो होतो, माझ्या ताईकडे गेलो. आणि तू म्हटल्याप्रमाणे खरंच माझे भाऊजी किती श्रीमंत आहे, केवढा मोठा त्यांचा राजमहाल आहे. माझी ताई किती श्रीमंत आहे. याच्या आईनं तर सहज सांगितलं होतं. आश्चर्यचकित झालं मनातल्या मनात, परंतु त्याला काही सांगितलं नाही. म्हणे आई एक काम कर, काही दिवसांनी आपण, तू कधी पाहिलं नाही ना, तू पण चल, तुला घेऊन चालतो म्हणे मी. झाला महाराज. आई म्हणायला लागल्या की तू थोडा मोठा हो, नंतर आपण जाऊया. काळ चालला महाराज. आणि काळ जाता 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 आई मरण पावला. आई मरण पावल्या तर हे हा छोटासा बालक रडायला लागला ढसढस की आता तर मला कोणीच नाही. माझी एकुलती एक आई माझा सहारा होता. रडायला लागला ढसढसा. क्रियाकर्म केलं. म्हणे चला आपली बहीण आहे, आता बहिणीचाच आसरा आपण घेतला पाहिजे. परत महाराज तो बाळ निघाला वनामधून. आणि चालत चालत महाराज